नमस्कार मंडळी, मी वंदना. कुक विथ वंदनामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. दिवाळी संपली, फराळ झाला, पाहुणे गेले, पणत्या पेटल्या, फटाके फुटले आणि आता उरला तो तेलकटपणा, धूळ आणि आपल्या किचनचा थोडासा गोंधळ. पण काळजी नको, आज मी घेऊन आली आहे दिवाळीनंतरचं किचन पुन्हा चमकवण्यासाठी काही सोप्या आणि घरगुती किचन क्लिनिंग टिप्स. हे उपाय करून पहा आणि तुमचं किचन पुन्हा नव्यासारखं होईल. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. स्वच्छ किचन म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीचं घर. गॅस स्टोव्ह स्वच्छ करण्यासाठी गॅस थंड झाल्यावर त्यावर थोडं व्हिनेगर आणि बेकिंग सोडा शिंपडा. 10 मिनिटांनी ओल्या कपड्याने पुसा. तेलकटपणा एकदम निघून जातो. तेलकट टाईल्स आणि प्लॅटफॉर्मसाठी एका स्प्रे बाटलीत पाणी, व्हिनेगर आणि डिशवॉश लिक्विड मिक्स करा. टाईल्सवर शिंपडून 5 मिनिटांनी ओल्या स्पंजने पुसा. चमकदार होतील. स्टील भांडी झळकण्यासाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून पेस्ट बनवा. भांड्यावर लावा, थोडं रगडा आणि कोमट पाण्याने धुवा. नवे वाटतील. तुपाचे तेलकट डबे स्वच्छ करण्यासाठी तुपाचे किंवा फराळाचे डबे धुताना गरम पाण्यात थोडं व्हिनेगर आणि डिशवॉश लिक्विड टाका. डबे भिजवून ठेवा. तेलकट थर सहज निघेल. तवा व पॅनवरील काळपट थर निघण्यासाठी त्यावर मीठ शिंपडा. नंतर लिंबूने चोळा. 10 मिनिटांनी धुवा. काळपट थर गायब. मिक्सरच्या जारचा वास काढण्यासाठी जारमध्ये थोडं बेकिंग सोडा, पाणी आणि लिंबाचा रस घालून 1 मिनिट फिरवा. नंतर धुवून कोरडा करा. वास नाहीसा होईल. मायक्रोवेव्ह साफ करायला एका वाटीत पाणी आणि लिंबाचे तुकडे ठेवून मायक्रोवेव्हमध्ये 2 मिनिटे गरम करा. वाफेमुळे तेलकटपणा सैल होईल. कपड्याने पुसा. फ्रीजमधील वास कमी करण्यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा किंवा कॉफी पावडर ठेवा. ती वास शोषून घेते आणि फ्रीज ताजा होतो. सिंकची दुर्गंधी कमी करण्यासाठी सिंकमध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा टाका. 10 मिनिटांनी गरम पाणी ओता. ड्रेन स्वच्छ आणि वासमुक्त राहतो. फ्रीजच्या रबरी सीलची स्वच्छता कमी करण्यासाठी टूथब्रशने थोडं व्हिनेगर लावून घासा. बुरशी आणि काळे डाग निघून जातील. किचन स्पंज स्वच्छ ठेवण्यासाठी दर आठवड्याला स्पंज मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंद गरम करा किंवा बेकिंग सोड्याच्या पाण्यात भिजवा. स्वच्छ होईल. ओव्हनच्या भिंतीवरील डाग जाण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावून रात्रभर ठेवा. सकाळी ओल्या कापडाने पुसा. जुने डागही निघून जातील. पणत्या ठेवलेला तेलकट कोपरा स्वच्छ होण्यासाठी त्या भागावर थोडं मैदा शिंपडा. तेल शोषून घेतल्यावर झाडूने झटकून स्वच्छ पुसा. चॉपिंग बोर्डवरील डाग जाण्यासाठी त्यावर लिंबाचा रस आणि मीठ शिंपडा. ब्रशने चोळा आणि पाण्याने धुवा. एकदम स्वच्छ होईल. मजला किंवा पायऱ्या तेलकट झालं असेल तर पाण्यात थोडं व्हिनेगर आणि शॅम्पू मिक्स करून पायऱ्या पुसा. घसरत नाही आणि चमकतो. फ्रीजमध्ये बर्फ जमा झाला असेल तर प्लग काढून ठेवा. आत गरम पाण्याची वाटी ठेवा. बर्फ पटकन वितळतो. फूड प्रोसेसर आणि ब्लेंडर यांचा बेस ओल्या कपड्याने दर वापरानंतर पुसा. नाहीतर तेलकट थर साचून राहतो. किचनच्या कपाटावरील धूळ आणि तेलकट थर निघण्यासाठी कोमट पाण्यात थोडं लिक्विड डिटर्जंट घालून फडक्याने पुसा. शेवटी कोरडं फडके वापरा. कपाट नव्यासारखं चमकेल. चहाची पातेली काळी झाली असेल तर त्यात व्हिनेगर आणि थोडं पाणी टाकून उकळा. काळेपणा कमी होतो. किचनमधलं वातावरण ताजं ठेवण्यासाठी सर्व कामे आटोपल्यानंतर शेवटी किचनमध्ये लिंबू, हळद आणि धूप ठेवा. नैसर्गिक सुगंध येतो आणि दिवाळीनंतरचा तेलकट वास पूर्ण नाहीसा होतो.
गॅस स्टोव्हच्या जाळ्या म्हणजेच बर्नर गरम पाण्यात मीठ आणि व्हिनेगरमध्ये भिजवून ठेवा. स्वच्छ होतील. सर्व काम झाल्यानंतर शेवटी गॅसवर ओल्या फडक्याने लिंबाचा रस पुसा. तेलकटपणा साचत नाही. कट्ट्यावरील तुपाचे थर मीठ आणि लिंबाने स्वच्छ करा. बर्नरमध्ये अडकलेला कचरा टूथपिकने काढा. ॲल्युमिनियम भांड्यावरील काळेपणा व्हिनेगरने उकळून काढा. मातीच्या भांड्यांना धुताना थोडं मीठ वापरा. तेलकटपणा नाहीसा होतो. भांड्यांमध्ये आलेला वास कमी करण्यासाठी थोडं बेकिंग सोडा शिंपडा. पातेल्यांवरील काळे डाग टूथपेस्टने घासून काढा. स्वच्छ होतील. फराळाच्या तेलकट डब्यांना प्रथम पेपरने पुसा. नंतर धुवा. तेलकटपणा निघून जाईल. फ्रीज रिकामा करून बेकिंग सोडा व पाण्याने आतून पुसा. दर आठवड्याला फ्रीजच्या सील भागाला टूथब्रशने स्वच्छ करा. फ्रीजमधील भाज्यांच्या ड्रॉवरमध्ये पेपर ठेवला की ओलावा कमी राहतो. मिक्सरच्या झाकणाचे रबर रिंग वेगळे धुवा. तिथे तेल साचते. मिक्सरच्या बेसवर दररोज कोरडे फडके फिरवा. मिक्सरच्या ब्लेडला स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याने धुवा. सिंकभोवती काळपट थर आला असेल तर टूथब्रशने घासा. मायक्रोवेव्हमधील ट्रे आणि प्लेट बाहेर काढून स्वतंत्र धुवावे. नॉनस्टिक पॅनवर धातूचा स्क्रबर वापरू नका. मऊ स्पंज वापरा. नॉनस्टिकवर थोडं तेल लावून ठेवले की कोटिंग टिकतं. कुकरच्या झाकणावर जमा झालेला थर बेकिंग सोड्याने स्वच्छ करा. दर आठवड्याला ट्रेन क्लीनरऐवजी मीठ आणि लिंबाचा रस वापरा. सिंकजवळ सुगंध ठेवण्यासाठी लिंबाच्या साली ठेवा. कपाटात नॅफ्थलीन बॉल्स ठेवल्याने किडे होत नाहीत. वरच्या कपाटावर जुने पेपर घालून ठेवा. साफसफाई सोपी होते. लाकडी कपाटांना खोबरेल तेल आणि व्हिनेगर मिक्स करून पॉलिश करा. किचनमध्ये वास आणि वातावरण ताजं ठेवण्यासाठी किचनमध्ये लिंबूच्या साली उकळवा. वास नाहीसा होतो. गॅसजवळ लवंग ठेवल्याने उंदराचा वास कमी होतो. धूप किंवा कापूर पेटवला की सुगंध आणि ताजेपणा येतो. किचनच्या कोपऱ्यात वाळलेल्या हर्ब्स किंवा कॉफी बीन्स ठेवा. वास छान येतो. फॅन आणि एक्झॉस्टच्या ब्लेड्सला गरम साबणाच्या पाण्यात भिजवून घासा. एकदम स्वच्छ होईल. किचन टॉवेल आणि फडकी दर आठवड्याला गरम पाण्यात धुवावे. तर या होत्या आपल्या दिवाळीनंतरच्या जबरदस्त किचन क्लिनिंग टिप्स. यातील कोणती ट्रिक तुम्ही पहिल्यांदा वापरणार आहात ते नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि अशाच घरगुती टिप्ससाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत तुमचं किचन राहू दे एकदम झळाळून. धन्यवाद.